आप सबका एक बार फिर हार्दिक स्वागत है। हम आस्वादन कर रहे थे सुधीश पचौरी जी का व्यंग्य लेख स्त्री जो एक त्वचा है। सुधीश पचौरी जी स्त्री को एक मानव के रूप में, एक व्यक्तित्व के रूप में देखने के पक्षपाती हैं, न कि स्त्री को केवल एक त्वचा के रूप में रिड्यूस करने के पक्ष में वो नहीं हैं। वे नहीं चाहते कि स्त्री को केवल एक त्वचा या फिर एक ब्यूटी प्रोडक्ट के रूप में उसे देखा जाए। स्त्री का अपना अलग अस्तित्व होना चाहिए, उसे मानवीय अधिकार और सम्मान दिया जाना चाहिए। वे चाहते हैं कि विज्ञापनों ने स्त्री को केवल एक ब्यूटी प्रोडक्ट के रूप में रिड्यूस कर दिया है, वो ऐसा नहीं होना चाहिए। तो वो आगे कहते हैं, त्वचा और चेहरे के सौंदर्यीकरण की इस मुहिम की सबसे बड़ी शिकार स्त्री है। ये जो फेस के लिए और स्किन के लिए जो ब्यूटी प्रोडक्ट्स हैं, इसमें ये जो ड्राइव है, ये जो कैंपेन चलता है, उसकी सबसे बड़ी शिकार स्त्री है। हालांकि पुरुषों के लिए भी ब्यूटी प्रोडक्ट्स हैं, लेकिन फिर भी सबसे बड़ी शिकार तो स्त्री ही है। उसे मानवीय अधिकार और सम्मान देने की जगह उसे एक आकर्षक वस्तु में बदल दिया गया है। ये दुख की बात है कि स्त्री को मानवीय अधिकार और सम्मान नहीं दे रहे हैं, बल्कि उसे एक आकर्षक वस्तु के रूप में बदल दिया गया है। हर विज्ञापन में, यहाँ तक कि टायर या पेंट के विज्ञापन में स्त्री बैठा दी गई है। देखिए, पेंट और टायर के एडवर्टाइजमेंट में वहाँ पे भी स्त्री को बिठा दिया गया है। वही विक्रेता है, वही खरीदार। विज्ञापन जगत में स्त्री एक अति की तरह है। एडवर्टाइजमेंट फील्ड में स्त्री के बिना मानो उनका जीना ही हो नहीं सकता। स्त्री के बिना मानो एडवर्टाइजमेंट्स का अस्तित्व ही संभव नहीं है। यह जाति विज्ञापन शास्त्र की एकमात्र उपलब्धि है। स्त्री विज्ञापनों का सबसे बड़ा औजार है। इसलिए भी शायद स्त्रियों का होना इतना सहज लगता है कि उपभोक्ता आसानी से ढेर हो जाता है। अब ये लेखक कहते हैं कि ये जो कंज्यूमर है, जो उपभोक्ता है, वो अगर पेंट खरीदने आता है या फिर टायर खरीदने आता है और उस एडवर्टाइजमेंट में भी जब स्त्री को देखता है, तो शायद वो इतना सहज लगती है स्त्री का होना, उसका वहाँ होना, कि वो बिक्री में आसानी हो जाती है। शायद इसलिए स्त्रियों का होना सहज लगता है कि उपभोक्ता आसानी से ढेर हो जाता है। अब विज्ञापनों का लक्ष्य ही क्या है? कंज्यूमर्स को ढेर करना। अब विज्ञापनों का आखिरी लक्ष्य है ही क्या? उपभोक्ताओं को आसानी से पटा लेना। प्रसाधन सामग्री के विज्ञापनों के देहवाद ने स्त्री देह को आकर्षक बनाकर चौराहे पर टांग दिया है। इसे सच का एक पहलू कहा जा सकता है। स्त्री के प्रति तमाम परंपरागत बोध और प्रतिक्रियाओं को किसी कानून या आंदोलन ने उतना झटका नहीं दिया जितना विज्ञापनों ने, खासकर प्रसाधन सामग्री के विज्ञापनों ने दिया है। यह सच का दूसरा पहलू है। अब देखिए, एक और पॉजिटिव चीज़ जो ये देखते हैं, इससे पहले के पार्ट में हमने देखा कि एक पॉजिटिव चीज़ जो लेखक देखते हैं कि जो नस्लवाद है, दूसरों को काला, चुंदा आदि कहकर पुकारते थे, उनकी बोलती अब बंद हो गई है, क्योंकि सभी एक जैसे गोरे दिखने लगे हैं इन ब्यूटी प्रोडक्ट्स के कारण। अब ये दूसरी बात वो करते हैं कि सच का एक पहलू ये भी है कि स्त्री के प्रति जो तमाम परंपरागत बोध थे, प्रतिक्रियाएं थी, उसे बदलने में इस प्रकार के विज्ञापन काफ़ी सहायक सिद्ध हुए हैं। विज्ञापनों में स्त्री को एक नए सौंदर्य शास्त्र का औजार बनाते हुए उसके शोषण के नए आयाम खोले हैं, किंतु यह भी सच है कि समाज में स्त्री की दावेदारी को बढ़ाया है। स्त्री को रसोई से बाहर निकालकर प्रोजेक्ट करने में इस प्रकार के विज्ञापन काफ़ी सहायक सिद्ध हुए हैं। वही लेखक कहते हैं, हर तरफ दिखने वाली स्त्री की छवि स्त्रियों को चौकों चूल्हों से बाहर निकालने में किसी हद तक मददगार भी हुई है। देखिए, हर तरफ दिखती है स्त्रियां, क्योंकि एडवर्टाइजमेंट्स में इतनी अधिक स्त्रियों की छवि दिखती है कि हमें लगता है कि हाँ, स्त्री चौके चूल्हे से बाहर निकल गई है। जिन समाजों में पर्दा प्रथा है,
वहाँ स्त्री छवि के हमले से पैदा होने वाले सांस्कृतिक झटकों को देखा जा सकता है कि कैसे विज्ञापन समाज में एक नया उपद्रव पैदा करते हैं और दृष्टिकोण बदलते हैं। अब ये एक पॉजिटिव बात और देखते हैं लेखक कि दृष्टिकोण बदलना, लोगों का एटीट्यूड बदलना, ये एडवर्टाइजमेंट्स के कारण हो सका है। कि पहले स्त्री पर्दे में रहती थी, उसका दायरा केवल रसोई तक था या फिर घर के अंदर ही था, लेकिन इतने सारे एडवर्टाइजमेंट्स में इतनी सारी स्त्रियों की उपस्थिति समाज के दृष्टिकोण को बदलने में काफ़ी मददगार हुई है। लोगों को लगने लगा है कि हाँ, स्त्री छिपा कर रखी जाने वाली कोई वस्तु नहीं है, क्योंकि सभी जगह विज्ञापनों में स्त्री की छवि नजर आने लगी है। प्रसाधन सामग्री की क्रांति ने हमारे समाज के लगभग सभी स्तरों को चपेट में ले लिया है। त्वचा और चेहरे भर के सौंदर्य शास्त्र ने भले स्त्री को एक निर्लज्ज प्रतीक में ढालकर पुरातन आत्माओं को कष्ट दिया हो, किंतु उसने स्त्री को एक कृत्रिम व्यक्तित्व भी दिया है जो सूर्यम पश्या की लाजवंती की लाज को बंधन नहीं मानता। समाजशास्त्री ऐसा मानते हैं। हम हजार नाक भौं सिकोड़ें चिढ़ें चिल्लाएं, किंतु प्रसाधन सामग्री और विज्ञापन ने मिलकर हमें एक नया रूप सौंदर्य दिया है, जिसके साथ हमारे रिश्ते अभी तक सामान्य नहीं बने हैं। प्रसाधन सामग्री की क्रांति ने हमारे समाज में हर एक स्तर पर बदलाव लाया है। त्वचा और चेहरे भर के सौंदर्य शास्त्र ने भले स्त्री को निर्लज्ज प्रतीक के रूप में ढाल दिया है, पुरातन आत्माओं को कष्ट दिया है, किंतु स्त्री को एक कृत्रिम व्यक्तित्व भी दिया है। स्त्री को एक कृत्रिम व्यक्तित्व भी दे दिया है इस प्रसाधन शास्त्र के तंत्र ने। सूर्यपश्या की लाजवंती की लाज को बंधन नहीं मानता, ये नया सौंदर्य शास्त्र। लाजवंती जहाँ सूर्य के स्पर्श से, सूर्य की किरणों के स्पर्श से ही लज्जा जाती थी, वो बंधन आज नहीं है। समाजशास्त्री ऐसा मानते हैं। हम चाहे नाक भौं सिकोड़ें चिढ़ें चिल्लाएं, किंतु प्रसाधन सामग्री और विज्ञापन ने मिलकर हमें एक नया रूप सौंदर्य दिया है, जिसके साथ हमारे रिश्ते अभी तक सामान्य नहीं बने हैं। हम उसे डाइजेस्ट नहीं कर पाए हैं, इस नए रूप सौंदर्य को, जहां हमारे सामने एक काफ़ी खूबसूरत स्त्री उभर कर खड़ी हो जाती है, जो काफ़ी कोमल है, जो काफ़ी फ्रेश है और सुंदर है देखने में, बच्चों के जैसा उसकी त्वचा है। और ये रूप सौंदर्य हमारे मन में इतनी बैठ गई है, सभी जगह दिखने को है, लेकिन हम अभी लेकिन मानसिक रूप से हम अभी उसके साथ तादात्म्य नहीं प्राप्त कर पाए हैं। मन ही मन हम चाहते हैं कि वह आकर्षक स्त्री हमारे पास हो, जो एक महक में नहा रही है, किंतु प्रकटतः हम वैसा कभी नहीं कहते। हम इस नए रूप सौंदर्यवाद के शिकार हो चुके हैं। वह इतना हावी है कि विवाह से पहले या पार्टी में जाने से पहले हम ब्यूटी पार्लर जाते हैं और प्रेजेंटेबल होकर जाते हैं। अब देखिए, जो एडवर्टाइजमेंट्स में सुंदर स्त्रियां आती हैं, हमारे मन में ये इच्छा जागृत होती है कि वो हमारे पास ही आकर रहें, वो हमारे पास उसी तरह की अट्रैक्टिव लेडी आ जाए। और ये इतना रूप सौंदर्य और हम इस नए रूप सौंदर्यवाद के इतने शिकार हो गए हैं, और ये इतना हावी हो गया है ये नया रूप सौंदर्य हमारे व्यक्तित्व में, कि किसी भी फंक्शन में जाने से पहले हम अपने आप को ब्यूटी पार्लर में जाना अनिवार्य समझते हैं, ताकि हम प्रेजेंटेबल हो। नए सौंदर्य शास्त्र ने देह के सौंदर्य को ही एकमात्र सौंदर्य सिद्ध किया है, और हमारे समाज ने उसे चुपके से बहुत दूर तक स्वीकार भी कर लिया है। अब देखिए, इस नए सौंदर्य शास्त्र ने देह के सौंदर्य को ही सबसे अधिक इम्पोर्टेंस दिया है, और हम माने या ना माने, हम भी ये स्वीकार करते हुए आगे बढ़ रहे हैं। जितना आकर्षण आज हमारे समाज में ग्लैमर चकाचौंध का है, उतना चिंतन और विचार का नहीं है। चिंतन और विचार ये तो कहाँ पीछे छूट गए। हमारा ये जो नया रूपवाद है, सौंदर्यवाद है, केवल एक देहवाद में सीमित हो गया है।
हम माने या ना माने, इंटेलिजेंट होना, स्त्री का आत्मनिर्भर होना, इंटेलिजेंट होना, ब्रेव होना, ये सब कहाँ चला गया है? ये सब चिंतन और विचार की बातें हैं। ये कहाँ पीछे छूट गई है? और आज केवल स्त्री का गोरा दिखना, ताज़ा दिखना, आकर्षक दिखना, बस यही महत्व पाने लगे हैं। तो सुधीश पचौरी जी अपने इस लेख में, इस व्यंग्य लेख में इस और हमारा ध्यान आकर्षित करते हैं कि बाजार ने एक तरह की देहवादी विमर्श हमारे सामने खड़ा कर दिया है। स्त्री त्वचा या देह से आगे कोई अस्तित्व या गरिमा रखती ही नहीं। बाजार इसे मानने को ही तैयार नहीं। तो इसे क्या है? एक नया नस्लवाद पैदा हो गया है, और ये नया नस्लवाद हमारे रीतिकालीन नस्लवाद के समानता, और ये नया नस्लवाद हमारे रीतिकालीन समाज से समानता रखती है। तो ये व्यंग्य लेख जो है विज्ञापन जगत तथा जनता की मानसिकता पर गहरी दृष्टि डालती है। और सुधीश पचौरी जी की जो बेलाक टिप्पणियाँ हैं, जो धारदार विचार हैं, वो समसामयिक विडंबनापूर्ण विषय को काफ़ी अहमियत से हमारे सामने प्रस्तुत करती है। तो अब चलते हैं मलयालम वर्षन की ओर। സുധീഷ് പച്ചോരിയുടെ ഈ ഒരു സെറ്റയർ, ഈ ഒരു വ്യംഗ്യലേഖ് ഈ അപ്ലോഡിങ്ങിലൂടെ തീരുകയാണ്. അപ്പോൾ ഇതിൽ നമ്മൾ കാണുന്നത് സുധീഷ് പച്ചോരി ഒരു സ്ത്രീക്കൊരു വ്യക്തിത്വം, നമ്മളതിനൊരു സ്ത്രീയുടെ വ്യക്തിത്വത്തിനെ അളക്കുന്നത് വെറും ഒരു തൊലിപ്പുറത്തെ സൗന്ദര്യത്തിനെ ആധാരമാക്കി മാത്രമാണ് എന്നാണ് അദ്ദേഹം പറഞ്ഞു വയ്ക്കുന്നത്. സ്ത്രീ അതിനപ്പുറം എന്തൊക്കെയാണോ അത് നമ്മൾ മറന്നു പോകുന്നു. അല്ലെങ്കിൽ ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ് ലോകവും ഈ ബ്യൂട്ടി പ്രോഡക്ട്സും നമ്മളെ മറക്കാൻ ശ്രമിപ്പിക്കുന്നു. त्वचा और चेहरे के सौंदर्यीकरण की इस मुहिम की सबसे बड़ी शिकार स्त्री है. സ്ത്രീയെ വേട്ടയാടുന്ന ഒരു ഇതാണ് ഈ സ്കിന്നും ഈ തൊലിപ്പുറത്തുള്ള സൗന്ദര്യശാസ്ത്രം. उसे मानवीय अधिकार और सम्मान देने की जगह उसे एक आकर्षक वस्तु में बदल दिया गया है. അവർക്ക് അതിൻ്റേതായ ഒരു സമൂഹത്തിലൊരു മാനവും ഒരു നിലയും വിലയും ഒരു റെസ്പെക്റ്റും അവിടെ ആ ഒരു വിൽ പവറിലോ അവിടെ ഇൻ്റലിജൻസിലോ തീരുമാനമെടുക്കാനുള്ള അവിടെ കഴിവിലോ അതിലൊന്നും മാനം കൽപ്പിക്കാതെ വെറും അവിടെ തൊലിപ്പുറത്തുള്ള സൗന്ദര്യത്തിന് മാത്രം ഇമ്പോർട്ടൻസ് നൽകുക വഴി നമ്മൾ ആ സ്ത്രീയെ തന്നെ ഒരു വസ്തുവായിട്ട് മാറ്റിയിരിക്കുകയാണ്, ഒരു ചരക്കായിട്ട് മാറ്റിയിരിക്കുകയാണ്. हर विज्ञापन में यहाँ तक कि टायर या पेंट के विज्ञापन में स्त्री बैठा दी गई है. എല്ലാ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റിലും സ്ത്രീ തന്നെ വേണമെന്നൊരു സിറ്റുവേഷൻ വന്നിരിക്കുകയാണ്. അത് ടയറിൻ്റെ ആയാലും പെയിൻറ്റിൻ്റെ അഡ്വർടൈസ്മെൻ്റ് ആയാലും വേണ്ടിടത്തും വേണ്ടാത്തടത്തും എല്ലാം സ്ത്രീ സാന്നിധ്യം ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ് ലോകം കൊണ്ടുവരുന്നു. വഹി വിക്രേता है वही खरीदार है. വിജ്ഞാപൻ ജഗത് में സ്ത്രീ एक अति की तरह है. സ്ത്രീയുടെ ഒരു സാന്നിധ്യം ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ് ലോകത്ത് ഏക് അതി കി തറ ഹെ, ഒരു സർപ്ലസ്, എല്ലായിടവും ഓവറായിട്ട് കാണപ്പെടുന്ന ഒരു വസ്തുവാണ് ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ് ലോകത്ത് സ്ത്രീ. വഹി വിക്രേता है वही खरीदार है. അവൾ തന്നെ പ്രോഡക്റ്റ് വിൽക്കുന്നു, അവൾ തന്നെ വാങ്ങിക്കുന്നു. യഹ ജാതി विज्ञापन शास्त्र की एकमात्र उपलब्धि है. स्त्री विज्ञापनों का सबसे बड़ा औजार है. इसलिए भी शायद स्त्रियों का होना इतना सहज लगता है कि उपभोक्ता आसानी से ढेर हो जाता है. ഇപ്പോൾ ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സിൻ്റെ എല്ലാത്തിൻ്റെ അന്തിമമായ ലക്ഷ്യം കൺസ്യൂമറിനെ വലയ്ക്ക് വീഴ്ത്തുക എന്നതാണ്. ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സിൻ്റെ എല്ലാം അന്തിമമായ ലക്ഷ്യം എന്താണ്? കൺസ്യൂമേഴ്സിനെ ചാക്കിട്ട് പിടിക്കുക എന്നാണ്. അതിൽ ഒരു സ്ത്രീയെ ഹൈലൈറ്റ് ചെയ്ത് നിർത്തിയാൽ കൺസ്യൂമറിനെ ചാക്കിട്ട് പിടിക്കാൻ എളുപ്പമാണെന്ന് അവർക്കൊരു ധാരണയുണ്ട്. അതൊരു പരിധിവരെ ശരിയുമാണ്. प्रसाधन सामग्री के विज्ञापनों के देहवाद ने स्त्री देह को आकर्षक बनाकर चौराहे पर टांग दिया है. इसे सच का एक पहलू कहा जा सकता है. स्त्री के प्रति तमाम परंपरागत बोध और प्रतिक्रियाओं को किसी कानून या आंदोलन ने उतना झटका नहीं दिया जितना विज्ञापनों ने. ഒരു കാര്യം ഇതിൽ പോസിറ്റീവായിട്ട് റൈറ്റർ കാണുന്നത്, സ്ത്രീക്കൊരു അടുക്കളയിൽ നിന്ന് അരങ്ങത്തേക്ക് വരാനുള്ള ഒരു അവസരം
എത്ര കാനൂനും ആന്തോലനവും എത്ര വലിയ റെവല്യൂഷൻസും ലോസും വന്നെങ്കിലും അവരെക്കാളുമൊക്കെ ഫലപ്രദമായി സ്ത്രീയെ അടുക്കളയിൽ നിന്ന് അരങ്ങത്തേക്ക് കൊണ്ടുവരാൻ ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സിന് ഒരുപക്ഷെ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ട്. കാരണം എല്ലാ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റിലും സ്ത്രീ കാണപ്പെടുന്നു. അപ്പോൾ അതൊരു ജനങ്ങൾക്കതൊരു താരതമ്യപ്പെടാൻ സ്ത്രീ അടുക്കളയിൽ ഒതുങ്ങിക്കൂടേണ്ടവളല്ല, കാരണം എല്ലായിടത്തും സ്ത്രീയുടെ ഒരു മോഡലിംഗ് കാണുന്നു. അപ്പോൾ അത് ഒരുപാട് മാറ്റം, നിയമങ്ങൾക്ക് കൊണ്ടുവരാൻ പറ്റാത്ത അത്രയും മാറ്റം സമൂഹത്തിൽ ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സിന് കൊണ്ടുവരാൻ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ട്. അതൊരു സത്യമാണ്. यह सच का दूसरा पहलू है. विज्ञापनों में स्त्री को एक नए सौंदर्य शास्त्र का औजार बनाते हुए उसके शोषण के नए आयाम खोले हैं, किंतु यह भी सच है कि समाज में स्त्री की दावेदारी को बढ़ाया है. അപ്പോൾ സ്ത്രീയെ ഒരു ചൂഷണം ചെയ്യപ്പെടേണ്ട ഒരു വസ്തുവായിട്ട് ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സ് മാറ്റിയിട്ടുണ്ടെങ്കിലും ഒരു കാര്യം ശരിയാണ്, സ്ത്രീക്ക് ദാവേദാരി കോ ബഢായ ഹെ. സമാജ് മേ സ്ത്രീക്ക് ദാവേദാരി, സൊസൈറ്റിയിൽ സ്ത്രീയുടെ ആ ഒരു അനിവാര്യത അത് കൂട്ടിയിട്ടുണ്ട് ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സ്. हर तरफ दिखने वाली स्त्री की छवि स्त्रियों को चौकों चूल्हों से बाहर निकालने में किसी हद तक मददगार भी हुई है. എല്ലായിടവും കാണപ്പെടുന്ന സ്ത്രീ രൂപം അതൊരു കണക്കിന് സ്ത്രീകളെ കോമൺ ഒരു പ്രോഡക്റ്റാക്കി മാറ്റാൻ സഹായിച്ചിട്ടുണ്ട്. അതുവഴി ജനങ്ങളുടെ ഈ ഒരു മെൻറ്റാലിറ്റിയിൽ മാറ്റം വന്നിട്ടുണ്ട്. जिन समाजों में पर्दा प्रथा है वहाँ स्त्री छवि के हमले से पैदा होने वाले सांस्कृतिक झटकों को देखा जा सकता है कि कैसे विज्ञापन समाज में एक नया उपद्रव पैदा करते हैं और दृष्टिकोण बदलते हैं. ആൾക്കാരുടെ ദൃഷ്ടികോൺ ബദലന, ആറ്റിറ്റ്യൂഡ് മാറ്റാൻ കഴിഞ്ഞിട്ടുണ്ട്. ഈവൻ പർദാ പ്രഥ അനുകരിക്കുന്ന രാജ്യങ്ങളിൽ പോലും സ്ത്രീകൾ മീഡിയയിൽ, അഡ്വർടൈസ്മെൻറ്റിൽ, മാഗസിൻസിൽ ഇത്രയധികം അവരുടെ എക്സ്പോഷർ ഒരു പരിധിവരെ അവരുടെ മാനസിക ഒരു ആറ്റിറ്റ്യൂഡിനെ മാറ്റിയിട്ടുണ്ട്. प्रसाधन सामग्री की क्रांति ने हमारे समाज के लगभग सभी स्तरों को चपेट में ले लिया है. त्वचा और चेहरे भर के सौंदर्य शास्त्र ने भले स्त्री को एक निर्लज प्रतीक में ढालकर पुरातन आत्माओं को कष्ट दिया हो, किंतु उसने स्त्री को एक कृत्रिम व्यक्तित्व भी दिया है जो सूर्यम पश्या की लाजवंती की लाज को बंधन नहीं मानता. ഈ ബ്യൂട്ടി പ്രോഡക്ട്സിൻ്റെ ഈ ഒരു റെവല്യൂഷൻ, ഈ ഒരു ക്രാന്തി നമ്മുടെ സമൂഹത്തിലെ എല്ലാ ലെവലിലും ഒരു മാറ്റം വരുത്തിയിട്ടുണ്ട്. ഈ സ്കിന്നും ഫേസുമാണ് ഇതിൻ്റെ ഏറ്റവും ഹൈലൈറ്റെങ്കിലും ഭലേ സ്ത്രീ കോ ഏക് നിർലജ് പ്രതീക് മേ ഢാൽക്കർ, സ്ത്രീയെ ഒരു തരത്തിലും നാണോ മാനവും ഇല്ലാത്ത ഒരു മോഡലായിട്ട് ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സ് സ്ത്രീയെ ചിത്രീകരിക്കുന്നുണ്ട്. അത് പുരാതന ആത്മാവോ കഷ്ട ദിയാഹോ, പഴയ ചിന്താഗതിയുള്ള ആൾക്കാർക്ക് അത് കാണുമ്പം ഒരു പക്ഷേ വല്ലാതെ വിഷമവും ദേഷ്യവും അരിശവും വരുമായിരിക്കും. പക്ഷേ ഉസ്നെ സ്ത്രീക്കോ എക് കൃത്രിം വ്യക്തിത്വ ഭീ ദിയാ ഹെ, സ്ത്രീക്കൊരു പണ്ടത്തെ ഒരു സൂര്യൻ പശ്യ പോലെ സൂര്യൻ്റെ കിരണങ്ങളേറ്റാൽ പോലും ലജ്ജിക്കുന്ന ലാജ്വന്തി അതുപോലത്തെ ഒരു ഇമേജ് അല്ല സ്ത്രീക്ക് ഈ പുതിയ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ് ലോകം നൽകുന്നത്. അത് സ്ത്രീക്ക് വേറൊരു പുതിയ മാനമാണ്, ഒരു ബോൾഡ് ഫിഗറായിട്ടാണ് സ്ത്രീയെ പ്രൊജക്റ്റ് ചെയ്യുന്നത്. സമാജ് ശാസ്ത്രി ഏസാ മാനത്തെ ഹെ, ഈ ആൾക്കാർ അത് സൊസൈറ്റിയെ പറ്റി സ്റ്റഡി നടത്തുന്നവർ അത് ശ്രദ്ധിക്കുന്നുണ്ട്, അവർക്കത് മനസ്സിലാവുന്നുണ്ട്. हम हजार नाक भौं सिकोड़ें, चिढ़ें चिल्लाएं, किंतु प्रसाधन सामग्री और विज्ञापन ने मिलकर हमें एक नया रूप सौंदर्य दिया है जिसके साथ हमारे रिश्ते अभी तक सामान्य नहीं बने हैं. നമ്മൾ എത്ര നാഗ് ഭോ സിക്കോടെ, നമ്മൾ എത്ര മൂക്ക് ചുളിച്ചാലും വേണ്ടാന്ന് വെച്ചാലും നമ്മൾ എത്ര അതിനോട് യോജിക്കാതിരുന്നാലും ഈ ഒരു കാര്യം ശരിയാണ്, ഈ ബ്യൂട്ടി പ്രോഡക്ട്സ് നമ്മുടെ മുമ്പിൽ ഒരു പുതിയ റൂപ് സൗന്ദര്യം ക്രിയേറ്റ് ചെയ്തിട്ടുണ്ട്. ജിസ്കെ സാത്ത് നമ്മുടെ റിലേഷൻ ഇപ്പം അത്ര നോർമൽ ആയിട്ടില്ല, നമ്മളതിനെ പൂർണ്ണമായിട്ട് അംഗീകരിച്ചിട്ടില്ല. എന്നിരുന്നാലും നമ്മുടെ മനസ്സിൽ ഒരു പുതിയ സ്ത്രീയുടെ ഒരു പുതിയ രൂപം ഈ ബ്യൂട്ടി പ്രോഡക്ട്സ് കൊണ്ടുവന്നിട്ടുണ്ട്. मन ही मन हम चाहते हैं कि वह आकर्षक स्त्री हमारे पास हो जो एक महक में नहा रही है, किंतु प्रकटतः हम वैसा कभी नहीं कहते.
അപ്പോൾ ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സിലെ അതിശയകരമായ സൗന്ദര്യമുള്ള സ്ത്രീ രൂപങ്ങൾ കാണുമ്പം നമ്മുടെ മനസ്സിലും അതേപോലത്തെ ഒരു സ്ത്രീ നമ്മുടെ അടുത്തും വേണം എന്നൊരാഗ്രഹം നമ്മുടെ മനസ്സിലും ഉളവാകുകയാണ്. എങ്കിൽ നമ്മളത് പ്രകടമായിട്ട് പറയുന്നില്ലെന്നേ ഉള്ളു. हम इस नए रूप सौंदर्यवाद के शिकार हो चुके हैं. वह इतना हावी है कि विवाह से पहले या पार्टी में जाने से पहले हम ब्यूटी पार्लर जाते हैं और പ്രസൻറ്റബിൾ ഹോക്കർ ജാത്തെ हैं. നമ്മളങ്ങനെ ഒരു സ്ത്രീ സൗന്ദര്യത്തിനെ ആ ഒരു രീതിയിൽ കാണുന്നതുകൊണ്ട് നമ്മുടെ ബ്യൂട്ടി കോൺസെപ്റ്റ് ആ രീതിയിൽ മാറുന്നത് കൊണ്ട് തന്നെയാണ് നമ്മൾ ഏതൊരു ഫംഗ്ഷന് പോകുന്നതിന് മുമ്പ് നമ്മൾ വളരെ അവെയറായിട്ട് നമ്മളെങ്ങനെ പ്രസൻ്റ് ആകുന്നു മറ്റുള്ളവരുടെ മുമ്പിൽ, അതിനെപ്പറ്റി നമ്മൾ വളരെ സ്റ്റഡി നടത്തി ബ്യൂട്ടി പാർലറിൽ പോയി ഒരുപാട് സമയവും പണവും ചിലവാക്കിയിട്ടാണ് നമ്മളൊരു ഫംഗ്ഷന് പോകുന്നത്. ഒരു പർട്ടിക്കുലർ ഫംഗ്ഷന് പോകുന്നത് നമ്മുടെ പ്രസൻസ് ആയിരിക്കും അവിടെ ഇമ്പോർട്ടൻറ്റ്. പക്ഷേ നമുക്ക് നമ്മുടെ ബാഹ്യമായ രൂപമാണ് ഏറ്റവും ഇമ്പോർട്ടൻസ്. അതുകൊണ്ടാണ് പറയുന്നത്, ഈ റൈറ്റർ പറയുന്നത്, ഈ ഒരു പുതിയ സൗന്ദര്യശാസ്ത്രത്തിൽ നമ്മൾ അടിമയായിരിക്കുകയാണ്, നമ്മൾ ഷിക്കാർ ആയിരിക്കുകയാണ്. ഹം ഷിക്കാർ ഹോ ചുക്കേ ഹൈ ഇസ് നയേ രൂപ് സൗന്ദര്യവാദ് के. और हमारे समाज ने उसे चुपके से बहुत दूर तक स्वीकार भी कर लिया है. जितना आकर्षण आज हमारे समाज में ग्लैमर चकाचौंध का है, उतना चिंतन और विचार का नहीं है. അപ്പോൾ ഇവിടെയാണ് ഈ എസ്സേ, ഈ ഒരു ലേഖ് എൻഡാവുന്നത്. എന്നുവെച്ചാൽ വിചാർ ഓർ ചിന്തൻ, നമ്മുടെ ചിന്താഗതി, നമ്മുടെ വായന, നമ്മുടെ ശീലങ്ങൾ, അതൊന്നുമല്ല ഇപ്പോൾ ഇമ്പോർട്ടൻസ്. നമ്മുടെ തൊലിപ്പുറത്തെ സൗന്ദര്യം, നമ്മളെങ്ങനെ കാണപ്പെടുന്നു, നമ്മൾ ഉള്ളിൽ നിന്ന് ഫ്രഷ് അല്ലെങ്കിലും നമ്മൾ വെളിയിൽ നിന്ന് ദിഖ്ന, നമ്മളെങ്ങനെ പ്രസൻറ്റബിളായിട്ട് അപ്പിയർ ചെയ്യുന്നു, അതാണ് ഇമ്പോർട്ടൻസ്. അല്ലാതെ നമ്മൾ ഏത് പുസ്തകം വായിക്കുന്നു, നമ്മുടെ ചിന്താഗതി എന്താണ്, നമ്മുടെ സാമൂഹ്യ ബോധം എന്താണ്, നമ്മുടെ രാഷ്ട്രീയ അവബോധം എന്താണ്, അതൊന്നും ആർക്കും ഇമ്പോർട്ടൻ്റ് അല്ല. അതിലൊന്നും ആരും ശ്രദ്ധ ചെലുത്തുന്നുമില്ല. എല്ലാവർക്കും നമ്മൾ കാണാൻ എങ്ങനെയുണ്ട്, നമ്മുടെ അപ്പിയറൻസ് എങ്ങനെയുണ്ട്, അത് മാത്രമേ എല്ലാവർക്കും ചിന്തയുള്ളൂ. അപ്പോൾ ഈ ഒരു ആർട്ടിക്കിൾ, ഈ ഒരു സെറ്റയർ, ഈ ഒരു കളിയാക്കലിലൂടെയുള്ള ഒരു ആർട്ടിക്കിൾ ഇപ്പോഴത്തെ ഈ ബ്യൂട്ടി പാർലർ കൾച്ചർ അതിനെ ഹൈലൈറ്റ് ചെയ്യുന്നു. അതുപോലെ നമ്മുടെ ഉള്ളിലും അങ്ങനെ ഒരു മോഹം, നമ്മളും എപ്പോഴും ഇതേപോലത്തെ ഈ അഡ്വർടൈസ്മെൻറ്റ്സിലെ സ്ത്രീകളെ പോലെ തന്നെ നമ്മളും അങ്ങനെ പ്രസൻറ്റബിൾ ആയിരിക്കണം എന്നുള്ളൊരു മോഹം നമ്മുടെ ഉള്ളിലും അറിഞ്ഞോ അറിയാതെയോ വളർന്നു വരുന്നു എന്നാണ് റൈറ്റർ പറയുന്നത്. നമ്മുടെ ഒരു പ്രത്യേകിച്ച് സ്ത്രീ വെറും ഒരു തൊലിപ്പുറത്ത് ഒരു വസ്തുവായിട്ട് അങ്ങ് റെഡ്യൂസ് ചെയ്യപ്പെടുന്നു. അവിടെ ഇൻ്റലിജൻസ്, അവിടെ സ്മാർട്ട്നെസ്, അവിടെ ഇൻഡിപെൻഡൻസ്, അതൊന്നും ഇവിടെ പ്രശ്നമല്ല. അതൊന്നും ഇവിടെ അളക്കപ്പെടുന്നില്ല. ഇവിടെ ഒരു മാനദണ്ഡമേ ഉള്ളൂ, നിറം, പിന്നെ തൊലിയുടെ ഫ്രഷ്നെസ്, ഇതൊക്കെ ഇവിടെ ഒരു മാനദണ്ഡമേ ഉള്ളൂ, രൂപസൗന്ദര്യം. ഈ ഒരു പുതിയ ബ്യൂട്ടി കോൺസെപ്റ്റിനെ എതിരെ നമ്മളെ അവെയർനെസ് കൂടിയാണ് ഈ ഒരു ആർട്ടിക്കിൾ. അപ്പം ഈ ഒരു എസ്സേ എന്ന് പറയാം. ഈ ഒരു പുതിയ ബ്യൂട്ടി കോൺസെപ്റ്റിനെതിരെയുള്ള ഒരു അവെയർനെസ് പ്രോഗ്രാം കൂടിയാണ് ഈ ഒരു എഴുത്ത് സുധീഷ് പച്ചോരിജിയുടെ. അപ്പം നമുക്ക് അടുത്ത അപ്ലോഡിങ്ങിൽ കണ്ടുമുട്ടുന്നത് വരെ നന്ദി, നമസ്കാരം.